नमस्कार पब्लिक. तर तुम्ही आता जो हा व्लॉग बघणार आहे तो व्लॉग आहे साकीनाक्याचा सफेद फुलचा मोरया या बाप्पाचा आपण आगमन सोहळा वाजवलेला. आणि आय नो की आता बाप्पा येऊन गेले सुद्धा, विसर्जन सुद्धा झाले आणि त्यानंतर आता नवरात्री सुद्धा सुरू झाली. नवरात्रीचे 5-6 दिवस सुद्धा संपलेत आणि आपण अजून पण आगमन सोहळ्याचा ब्लॉग टाकतोय. तर त्याचं रिझन मी तुम्हाला आता काय वेगळं सांगायची गरज नाही. मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये पण सांगितलं की ब्लॉगमध्ये आपले खूप धांदल चालू आहे, म्हणजे खूप लेट येतात आहेत आणि त्याचा रिझन खूप बिझी शेड्यूल आणि जरा वेगळी धांदल सुरू होते. त्यामध्ये ब्लॉग आपले एडिट करायचे राहून गेले आणि या ब्लॉगला आता 1 महिना होऊन गेला शूट करून. बट काय करणार, आपण शूट केलंय तर आपल्याला टाकावं तर लागणारच आहे. आणि यानंतर सुद्धा 3 ब्लॉग आहेत ते विसर्जन सोहळ्याचे असणार आहे. म्हणजे आगमन सोहळ्याचा लास्ट ब्लॉग होता आपला दहीगावकरांचा राजा पण या ब्लॉग नंतर शूट केलेला, बट तो आपण सर्वात अगोदर टाकलेला. त्यानंतर आता या ब्लॉग नंतर 3 ब्लॉग आहेत ते विसर्जन सोहळ्याचे येणार आहेत. एक म्हणजे 5वा दिवस विसर्जन वाजवलेला आपण अंधेरी चकाल्याचा विघ्नार्था, त्यानंतर वाजवलेला 7व्या दिवसाचा ठाण्यामध्ये, त्यानंतर वाजवलेला 10व्या दिवसाचा विसर्जन सोहळा मस्जिद बंदरचा मोरया. तर ते ब्लॉग टाकायचे बाकी होते. हा ब्लॉग धरून 4 ब्लॉग पेंडिंग होते आपल्या गणपती सीझन मधले, तर ते लेट झाले होते. तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे ते लेट वगैरे का झालेले, मी अगोदर पण सांगितलं तुम्हाला. बट आता नवरात्री सीझन चालू आहे, नवरात्री दौरा सुरू आहे. बट तरी पण आपण गणपतीचे आगमन आणि विसर्जन सोहळे टाकणार आहे, कारण आपल्याकडे ऑप्शन नाही. ब्लॉग शूट केले तर ब्लॉग टाकावे लागणारच आहेत आपल्याला. आणि नवरात्रीचे पण मी जास्त ब्लॉग शूट नाही केलेत. नवरात्रीचे मी 1-2 ब्लॉगच असणार आहेत ते टाकलेत मी. तर तुम्हाला नवरात्रीचे ब्लॉग बघितल्यानंतर तुम्हाला कळेल सर्व. तर तुम्ही आता आपल्या जेवढ्या ब्लॉगला प्रेम देतात तेवढंच या ब्लॉगला प्रेम द्या आणि याच्या पुढे जे येणार आहेत त्या ब्लॉगला सुद्धा प्रेम द्या, अशी मी एक तुमच्या समोर तुमच्याकडनं एक अशी आस ठेवतो. म्हणजे अशी मी एक तुम्हाला विनंती करतो की तुम्ही या ब्लॉगला सुद्धा तेवढंच प्रेम द्या. आणि मला माहिती आहे तुम्ही खूप सारं प्रेम देता आपल्या प्रत्येक ब्लॉगला. तर हा ब्लॉग सुद्धा तसाच पहा आणि एन्जॉय करा. तर लेट आले मी पुन्हा एकदा सांगतो, गणपती सीझन आपला, गणपती गेले, गणपती आले, गणपती बाप्पा गेले, गणपती बाप्पा विसर्जन झाले सुद्धा. आणि त्यानंतर आपण आता नवरात्रीमध्ये हे ब्लॉग टाकतोय सर्व. त्याचा रिझन आहे की आपण शूट केलं तर आपल्याला टाकावे लागणारच आहेत. बट आपण हे ब्लॉग असेच सोडू शकत नाही. तर मी हे ब्लॉग टाकले आणि खूप जणांच्या मेसेज पण येत होते की ब्लॉग पेंडिंग आहेत तर ते सुद्धा येऊ दे. बट म्हणून ते आपण ब्लॉग सुद्धा टाकतोय. आणि तुम्ही गणपती सीझनचे ब्लॉग, आपले गणपती दौऱ्याचे ब्लॉग नवरात्रीमध्ये बघताय, म्हणून तुम्ही कमेंट कराल की बाबा नवरात्री चालू झाली, गणपती येऊन गेले. म्हणून मी तुम्हाला अगोदरच सांगतोय तर भाई प्लीज समजून घ्या. हे ब्लॉग लेट आलेत. एक महिना होऊन गेला ब्लॉग शूट करून, बट ते खूप घाई गडबडमध्ये राहून गेले. शूट केलेले ब्लॉग जे एडिट वगैरे करायचे होते ते राहून गेले आणि त्यामुळे हे ब्लॉग लेट येतात. म्हणून मी तुम्हाला पहिलेच सांगून ठेवतोय की हे ब्लॉग फक्त एन्जॉय करा, बघा. आणि जसं आता गणपती गेलेत बट तुम्हाला अजून वाटेल की गणपती बाप्पा अजून आहेत आणि तो तुम्हाला फील येईल की गणपती बाप्पाचा सीझन अजून सुरू आहे. तर प्लीज खूप सारा प्रेम द्या आणि लव्ह यू ऑल. असंच आपले ब्लॉग पाहता आणि असंच आपल्या ब्लॉगला खूप सारा प्रेम द्या. सो ब्लॉग आता कंटिन्यू बघा. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे सर, क्या बात आहे. तिथे एक वाईट लाव. हा तो वाईट खाली, तिथे एक वाईट. आता ते काम बिझी बोललो. आपण आता ना भाई लाईट बंद करा. चले. तिथे एक वाईट लो, इथे एक ऑरेंज. हा बघ कसला वाटतोय असा. भाई हात धुला दिले जाएगा. आता अजून काय माहितीये का, फुलावर जेव्हा हायलाइट येईल ना ते अजून भारी वाटेल. डन भाई. तर सकाळी भाई दुपारी चालू आहे घरी, आपल्या घरी मस्तपैकी डेकोरेशनचं काम. आणि बटाट्या गेला होता आज सकाळी पासपोर्ट ऑफिसला. आणि त्याची आज होती पासपोर्टची अपॉइंटमेंट. बाई झाली आणि आता हे सगळं काम बाबाबाईचं चालू आहे घरामध्ये वन साईडमध्ये. तर आता हे करता आपण नाश्ता करूया आणि पुढे कंटिन्यू करूया. तो चलिए शुरू करते हैं.
जय हिंद, जय महाराष्ट्र. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना माझा मनापासून सप्रेम नमस्कार. तर कसे आहात सर्व? मी अमन सुनील दयावकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. तर भाई, तर आजचा आपला व्लॉग असा आहे, कंटिन्यू मला वाटतं 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26 भाई बापरे बाप वाट लागले. कंटिन्यू 7वा व्लॉग आहे कंटिन्यू. आणि भाई आगमन होऊन गेलेत आगमन सोहळे सगळे होऊन गेलेत. बट त्याच्यानंतर मी टाकतोय, प्लीज समजून घ्या. कारण माझी कंडिशनच नाही ब्लॉग एडिट करणं, ब्लॉग टाकणं रात्री येऊन घरी येऊन. कारण बिछाण्यात पडलो ना की भाई ते दरवर्षी मला वाटतं 4-5 वर्ष होऊन गेले. तो दरवर्षी गणपती सीझनमध्ये हा सीन असतो. तर भाई सोपं नाही ब्लॉगर आणि एक म्युझिशियन. म्हणजे फक्त जर मी म्युझिशियन म्हणजे फक्त जर ग्रुपमध्ये वाजवणं, म्हणजे कसं माहिती 2 प्रकारचे म्युझिशियन असतात. एक असा असतो की एक पूर्ण सांभाळणारा असतो, एक असा असतो की फक्त येतो वाजवतो घरी जातो तेवढं. जर मी फक्त वाजवतो येतो वाजवायला येणं आणि घरी जाणं तसं असतो ना, तर भाई लगेच तुम्हाला दुसऱ्या दिवशी ब्लॉग दाखवला असता. पण कसं आहे माहिती आहे काय, आपलं सगळं सांभाळावं लागतं. तर त्यामुळे ना नाही जमत. तर त्यामुळे भाई समजून घ्या. आजचा ब्लॉग आपला असा आहे की आज आपला अंधेरी साकीनाका सफेद पुलचा मोर्याचा आगमन सोहळा वाजवणार आहे. आणि तिथं सुद्धा आपण पहिल्यांदा चाललोय. यावर्षी खूप कॉल असे आहेत की पहिल्यांदा चाललेत, आपण पहिल्यांदा वाजवलेत. तर भाई जास्त घाई न करता आज आपण आता निघूया. आणि आजचा आहे ना जास्त धांदलवाला शो नाही आहे, स्टँडिंग शो आहे. आणि आज ॲक्च्युली 2 शो घेणार होतो, बट एकच शो घेतला. एक शो घेणार होतो तो आपण घरचा सगळा माहोल बघून आपण नाही घेतला शो. तर आता आपण भाई निघूया, विलंब न लावता आपण लगेच निघूया. आणि भावा बहिणी डेकोरेशन बघा भाई कसा रावच केलाय. हा आता थोडासा 90-70% आहे, पण रात्री आपण जेव्हा येऊ तेव्हा आपल्याला चांगला दिसेल. तर आता आपण निघूया. पहिले नाही हा बोचका घेऊन जायचा आपल्याला धोबीघाटमध्ये द्यायला धुण्यासाठी. तर हा घेऊन जाऊया, शेरा काढूया, शेरा घेऊन येऊया आणि कल्टी मारू लगेच. ओके चला. आणि बटाट्या नाही येणार आहे, कारण बटाट्याची आज होती पासपोर्टची अपॉइंटमेंट. सकाळी उठलेला बिचारा, रात्रभर लवकर म्हणजे लेट झाला, लेट झोपला, सकाळी लवकर उठला आणि 1.5-2-3 तास तिथंच होता आणि थकलाय. आणि मग घरी कामं पण करायची आहेत ना, तर माझं बटाटे नाही येणार. आणि आता सेटअप कसा स्टँडिंग आहे ना, 3 रोटो वगैरे लावायचे, तर मग आम्ही लोक हँडल करू. पण बटाटा वगैरे नाही येणार आज. भावाभाईचा पण शो आहे, ते लोक पण वेगळीकडे. कलवंत आणि हॅरी पण नाही आजच्या शोला, कारण हॅरी आहे ना शेरा चावी घ्यायची आहे ना स्कूटीची. हा ती घ्या आपल्या बोंबील. अरे हा बोचका घेऊन जायचा. बोंबील कुठून आले भाई? बोंबील खायची कालपासून इच्छा आहे, पण काय करणार आता, खाऊ शकत नाही. आता गावी गेलो मजा येईल, मवीच्या गावी गेलो भेटेल. तर सांगत हे होतो की हे लोक हॅरी पण नाही, भावाबाईचा शो आहे, हॅरी नसणार आहे. हॅरी रिहर्सलला गेला नवरात्रीच्या. तर चला बाई निघा आता आपण. गेले हा बोचका चला. नाही भाई नवीन आम्ही एक सर्व्हिस चालू केली धोबी घाटाची. बाई काय चादरी पिंजरे आहेत का घरच्या? हा चादरी पिंजरे असं का धोबी घाट संघटना चालू केला आम्ही. स्वप्नील भाऊ मागे ठेव महाभाऊ घोडाव बसेल त्याच्यात काय असं बघ म्याववाली. मग एक काम करतो, चालत त्याला हळूहळू निघ, समजला? आम्ही तो अंधेरी 3 तास. कोणी फोन केलाय? बावड्याचा फोन आलेला, बोलतो ट्रॅफिक आहे मजबूत. मग काय बोलत चिंकूला आपण ट्रेनने जाऊ, आपण आम्हाला घेऊन सगळं ट्रेनने जाऊ. चल गाडी धुया लोटामध्ये लाव्या, पार्किंग निघून जाऊ. भाई बटनने सकाळी घासलेली इकडे, कुठं निघायला बंद टाक. इनोवाला घासले हायक्रॉसला. बाई ट्रेन कॅन्सल, गाडी कॅन्सल, ट्रेन परत ट्रेन काढूया. मला वाटतं हे सुरतला झालं. परत नवीन सर्व्हिस चालू, वॉशिंग सेंटर सीधा. हे काय बघ, हे बघ हे काय चाललेत ना. 50 कट आहे तुझे, 50 कट. तर आम्ही नाही काय पहिले
पूरा जा रहे, तू घुसा ही नहीं तो कैसे जाएगा? हे देख. तर तुम्ही बघू शकता आम्ही नवीन कपड्यांचा बिझनेस झाला धोबी घाटातला, आता गाडीचा बिझनेस चालू केलाय. वॉशिंग सेंटर, वॉशिंग सेंटर, अमन वॉशिंग सेंटर, अमनजी वॉशिंग सेंटर. तुम्हाला काय गाडी बिडी वॉश करायची असेल तर आपण करतो, कॉन्टॅक्ट करा लवकर. खालती दिलाय नंबर. हे लागले तरी काहीतरी हे ना, मला वाटतं सुरतला. चढ 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 चढ. लवकर लवकर. चला भेटले, गाणे स्लो भेटले. चला त्याला बाबला गेलाय. हा एल्बेस रोड. अच्छा एल्बेस रोड मारला तिकडनं. कारण कुठं जायचं आपल्याला? काय विसरलो काजूपाडा साकी नाका. अरे सफेद फूल. बोल बोल. बाई सगळीकडे तयारी झालं, सगळीकडे तयारी झालं. पप्पा 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 सगळीकडे तयारी आहे. आणि आज रात्री आपल्या पप्पाचं आगमन पण आहे. दहीगावकरांचा राजा, दहीगावकरांचा राजा आज रात्री आहे. पहाटे म्हणजे 4, 3:30, 4, 5 वाजता. तर आजचा शो वाजवा. आजचा शो आहे ना, आपण म्हणजे स्टँडिंग आहे, मस्तपैकी वाजून लगेच कल्टी मारायची. घरी जायच्या, घरी तर तयारी ऑलमोस्ट झाली असेल कारण बटाटा नाही येत आहे. बाबाबाई आज तयारी करतोय. बाबाबाईचा शो आहे तो जवळच आहे. की त्याचा शो कुठे म्हणजे वरळीला. तर मग तो करून फटाफट करणार. आपण जाणं सोबत सगळे तयारी झालेली असणार. आपण डायरेक्ट जायचं मस्तपैकी, थोडंफार काय काम बी असेल ते करायचं, तयारी करायची आणि बाप्पाच्या आगमनाला लालबागमध्ये धुमशान घालून टाकायचं. पाऊस काय नशीबच्या मागे पाऊस काय आपला पाठलाग सोडत नाही. पाऊस आहे इथं आणि आता स्टँडिंग वाजवतो आपण. सामान लावलंय, ऑलमोस्ट डन, वी आर डन. आता डायरेक्ट चालू आहे. तर चला सुरू करूया.
तर भाई सगळा पॅकअप हा चलो निघायचंय 1 साइड पॅकअप. आता सगळं इकडनं आपण निघायचं आहे आणि आपला घरचा माहोल जो आहे भावा बॅनरवर एक नाव आहे जर तू वाशील तुला जागेवर मग 1000 बोललो ना आता तुला 2000 रुपये देईल. मला वाजायला येत नाही. 2000 रुपये देईल भावा 2000. एक नाव आहे ते वाच फक्त. बाबा इथं नाव एक नावच वाचायचं फक्त 2000 रुपये देतो. तुम्हाला नाव दाखवतो आम्हाला जरा फोटो काढून नाव दाखवतो. करण भावा नाव वाच ना यार ते नाव सर ते नाव शूट करून येतात लवकर. बॅनर वरती नाव आहे मध्ये कुठं माहिती काय. तर अशा प्रकारे आता आर्टिका ओला करून आम्ही लोक घरी चाललोय कारण आता कॅपॅसिटी नाही ट्रेन बिननी जायची घरी. Please use rear seat belt for your safety. सीट बेल्ट हे त्या दिवशी करणने पोलीस बघितले आणि बघ सीट बेल्ट असा लावला असा लावून ठेवला. मी बोला रे त्याला बघतील ना ते. तर आज वाजवला आपण सफेद पुलचा मोरिया आगमन सोहळा आणि हा शेवटचा आगमन सोहळा होता. बट असं तुम्हाला वाटत असेल पण असं नाहीये कारण अजून भाई आपला राजा यायचा बाकी आहे दहीगावकरांचा राजा आणि आपल्या बाप्पाचा आगमन सोहळा आता थोड्याच तासांमध्ये होणार आहे. आता वाजतात आहेत 12. अरे करण 11:30. मी काय एवढीच नाही 11:30 आणि आता आपण घरी जाऊया मस्त की घरचा माहोल बघूया आणि तो माहोल गाजूया. तर आजचा ब्लॉग पण आपला झटपट मस्त पैकी एकदम झालेला असतो. ब्लॉग लेट आलेला असतो समजून घ्यायचा असतं तुम्ही असतो. तर ब्लॉग किती लेट येतील काय येतील भावांना समजून घ्या. भावांनो आणि माझ्या बहिणींनो सर्वांनी समजून घ्या प्लीज. मग काय 9 वाजता माझा गणपती किती वाजता निघतो आपण ते बघूया. मग 9 वाजता चल. हॅलो बघ चालेल बघ. तर चला हा ब्लॉग तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तर आपल्या ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. करण भाऊ एकदा बोलला सबस्क्राईब करा. भाऊ एकदा भाऊ करण आपल्या ब्लॉगला लाईक करा शेअर करा. आपल्या ब्लॉगला लाईक करा शेअर करा सरप्राईज करा. सरप्राईज करा भाई सरप्राईज येस. हॅलो चला हा ब्लॉग मी इथं एंड करतो असं जाहीर करतो आणि तुम्हाला भेटतो आपल्या पुढच्या ब्लॉग म्हणजे आपल्या दहीगावकरांच्या राजाच्या ब्लॉग मध्ये. तर चला फायनली गया टाटा बाय बाय गया खतम बाय बाय टाटा गुड बाय गया.